Welcome in series of sequential logic circuit. Now we will study in lecture number 3 types of flip-flop. We already studied that in lecture number 2 RS flip-flop. There are different types of flip-flop. आपण स्टडी बघितलेले आहेत कोणते कोणते आहेत. RS फ्लिप-फ्लॉप, JK फ्लिप-फ्लॉप, D फ्लिप-फ्लॉप, T फ्लिप-फ्लॉप. पण आपण लेक्चर नंबर 2 मध्ये फक्त RS फ्लिप-फ्लॉप स्टडी केलेला आहे. आता आपल्याला JK फ्लिप-फ्लॉप स्टडी करायचं आहे. D फ्लिप-फ्लॉप आणि T फ्लिप-फ्लॉप काय करायचे स्टडी करायचे. First one we will study here the JK flip-flop. What is the meaning of JK flip-flop? JK flip-flop having a two inputs J and K and two outputs Q and Q bar. Here this one is the symbol of JK flip-flop and this one is the circuit diagram of JK flip-flop. Now we will see here the application of JK flip-flop. JK flip-flop is used in frequency division circuit and JK flip-flops are also used in counters. This is the truth table of JK flip-flop. We will study the truth table in deep by operation by using JK flip-flop. आता JK flip-flop मध्ये आपल्याला फर्स्ट कोणते इनपुट द्यायचे आहेत, दोन इनपुट द्यायचे आहेत J आणि K. फर्स्ट आपली कंडिशन काय असणार आहे 0 0. सेकंड कंडिशन काय असणार आहे 0 1. थर्ड कंडिशन काय असणार आहे 1 0 आणि फोर्थ कंडिशन काय असणार आहे 1 1. आता आपल्याला फर्स्ट कंडिशन काय करायची आहे स्टडी करायची आहे. फर्स्ट आपल्याला काय अप्लाय करायचं आहे 0 0 अप्लाय करायचं आहे. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे 0 0 अप्लाय करायचं आहे. ज्याला तुम्ही 0 0 अप्लाय करणार J इज इक्वल टू 0 असणार आहे आणि K इज इक्वल टू काय असणार आहे 0. मग J ज्यावेळेला 0 असेल त्यावेळेला तुम्ही नॅन्ड गेटला अप्लाय करणार तर 0चं कशामध्ये कन्व्हर्जन होणार 1 मध्ये. ह्या 0चं कशामध्ये कन्व्हर्जन होणार 1 मध्ये. ह्या 1चं नॅन्ड गेट यूज करून कशामध्ये कन्व्हर्जन होणार 0 मध्ये. ह्या 1चं कशामध्ये कन्व्हर्जन होणार 0 मध्ये. जे तुम्ही इनपुट J इज इक्वल टू 0 दिलं K इज इक्वल टू 0 दिलं तर आउटपुटला काय येणार 0 0 येणार. म्हणजे इनपुट आणि आउटपुट सेम आहेत. म्हणजे इथंच काय असणार आहे सेम कंडिशन असणार आहे Q आणि Q बार. म्हणून मी इथं फर्स्ट कंडिशन काय दिली Q बार. नो चेंज इन दी स्टेट. काही स्टेट मध्ये चेंज झाला नाही. आता काय द्यायचं आहे 0 1. 0 1 काय करायचं आहे अप्लाय करायचं आहे. आता इथं बघा ज्या वेळेला मी काय केलं J इज इक्वल टू 0 केलं K इज इक्वल टू 0 केलं देन आउटपुट ऑफ 1 अँड 2 विल बी 1. दिस इज द आउटपुट ऑफ 1 and 2 will be 1 1 and output of 3 and 4 are 0 0 and output of gate 3 and 4 are 0. This is the output 0. So there is no change in the output states Q and Q bar when J is equal to 0, K is equal to 0. आता आपल्याला कोणती कंडिशन द्यायची आहे J is equal to 0 द्यायचं आहे K is equal to 1 द्यायचं आहे. ज्याला तुम्ही J is equal to 0 देणार आणि K is equal to 1 देणार म्हणजे इथं 0 आणि 1 अप्लाय करणार. त्याला 0 1 अप्लाय करणार 0चं कन्व्हर्जन 1 मध्ये होणार आणि 1चं कन्व्हर्जन कशामध्ये होणार इथं 0 मध्ये होणार आणि ह्या 1चं कन्व्हर्जन 0 मध्ये होणार आणि ह्या 0चं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे 1 मध्ये होणार आहे. म्हणजे नॅन्ड गेट हा नॉट गेट म्हणून यूज होतो. म्हणून J इज इक्वल टू 0 दिलं K इज इक्वल टू 1 0 देन आउटपुट ऑफ गेट 1 अँड 2 विल बी 1 0. म्हणजे 0 1चं कशामध्ये कन्वर्ट होणार 1 0 मध्ये आणि 3 आणि 4 ला अप्लाय केलं तर 1 0चं आणखी कशामध्ये कन्वर्जन होणार 0 1 मध्ये. म्हणजे नॉट गेट म्हणून परफॉर्म होतं म्हणून. म्हणजेच ही कोणती कंडिशन आहे रिसेट कंडिशन आहे. ज्या वेळेला J इज इक्वल टू Q इज इक्वल टू 0 असेल आणि Q बार इज इक्वल टू 1 असेल त्या कंडिशनला काय म्हणते आपण रिसेट कंडिशन. म्हणून इथं काय केलं इथं रिसेट कंडिशन लिहिलेलं आहे स्टेटची कंडिशन. आता काय करायचं आपल्याला J इज इक्वल टू 1 अप्लाय करायचं K इज इक्वल टू 0 अप्लाय करायचं. गेट नॅन्ड गेट कसा वर्क होतो इन्व्हर्टर म्हणून वर्क होतो. म्हणजे 1चं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे 0 मध्ये होणार आहे आणि या 0चं कन्व्हर्जन 1 मध्ये होणार आहे. आणि हे ज्या वेळेला तुम्ही गेट नंबर 3 आणि हे 0 1 ज्याला तुम्ही गेट नंबर 3 आणि 4 ला अप्लाय करणार गेट आणि 3 ला इथं काय केलं तुम्ही 1 अप्लाय केलं इथं काय अप्लाय केलं 0. म्हणजे 1चं कन्व्हर्जन कशामध्ये होणार इथं 0 मध्ये होणार. ह्या 0चं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे 1 मध्ये होणार. ह्या 0चं कन्व्हर्जन आणखी कशामध्ये होणार आहे 1 मध्ये होणार आणि ह्या 1चं कन्व्हर्जन 0 मध्ये होणार आहे. म्हणून इथं लिहिलेलं आहे J इज इक्वल टू 1 आणि K इज इक्वल टू 0 असेल त्याला आउटपुट ऑफ गेट 1 अँड 2 विल बी 0 1 अँड दे गेट ऑफ 3 and 4 आउटपुट ऑफ गेट 3 and 4 इज दी 1 and 0. ज्याची कोणती कंडिशन झाली सेट कंडिशन झाली आणि ज्याला तुम्ही दोन्ही आउटपुट 1 1 देणार दोन्ही इनपुट ज्याला 1 1 देणार त्याला दोन्ही आउटपुट काय असणार आहे 1 1च असणार आहेत आणि त्या कंडिशनला आपण काय म्हणतोय तर टॉगल कंडिशन म्हणतोय. नाउ D फ्लिप फ्लॉप. आता JK फ्लिप फ्लॉपचं
स्टडी कंप्लीट झाल्यानंतर आता आपल्याला कोणता फ्लिप फ्लॉप स्टडी करायचा आहे? डी फ्लिप फ्लॉप. डी इज नथिंग बट डिले फ्लिप फ्लॉप. डी इज नथिंग बट डिले फ्लिप फ्लॉप. डी फ्लिप फ्लॉप हॅव्हिंग ए 1 इनपुट अँड 2 आउटपुट. D having a 1 input and 2 output. This is the circuit diagram of JK flip flop. ज्याला तुम्ही D flip flop ला 0 इनपुट अप्लाय करणार. D हा एकच इनपुट आहे. एक इनपुट असेल तर त्याच्या कंडिशन कोणत्या असणार आहे? दोन त्याच्या कंडिशन असणार आहेत. कोणत्या? 0 आणि 1. याला तुम्ही 0 अप्लाय करणार, त्यावेळेला क्यूचा आउटपुट. इथं तुम्ही आता काय केलं? 0 अप्लाय केलं. 0चा आउटपुट काय येणार? 1 येणार. 1चा आउटपुट काय येणार? 0 येणार. आणि ज्यावेळेला क्यू इज इक्वल टू 0 असेल तर क्यू बार इज इक्वल टू ऑटोमॅटिकली काय असणार आहे? 1 असणार आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही डी इज इक्वल टू 1 अप्लाय करणार, 1चा आउटपुट इथं काय येणार? 0 येणार. आणि 0चा आउटपुट काय येणार? 1 येणार. त्याला क्यू इज इक्वल टू 1 असेल त्याला क्यू बार ऑटोमॅटिकली काय असणार आहे? 0च असणार आहे. त्यामुळे ह्याच्या दोन कंडिशन आहेत. ज्यावेळेला डी इज इक्वल टू 0 अप्लाय करणार त्याला क्यू इज इक्वल टू 0 असणार आहे, क्यू बार इज इक्वल टू 1. आणि ह्या कंडिशनला आपण कोणती कंडिशन म्हणतोय? रिसेट कंडिशन म्हणतोय. त्याला 1 अप्लाय केलं तर 1चा आउटपुट इथं काय येणार? 0. 0चा आउटपुट आणखी परत काय होणार? 1. ह्या कंडिशनला आपण काय म्हणतोय? सेट कंडिशन म्हणतोय. आता डी फ्लिप फ्लॉप ह्या पद्धतीनं काय करायचा? एस आर फ्लिप फ्लॉप वरून डी फ्लिप फ्लॉप ह्या पद्धतीनं तयार करायचा. एसला तुम्ही डी फ्लिप फ्लॉपला एस आणि आर मध्ये इन्व्हर्टर अप्लाय केल्यानंतर कोणता फ्लिप फ्लॉप तयार होतो? इथं डी फ्लिप फ्लॉप काय होतो? तयार होतो. आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे? जे के फ्लिप फ्लॉप. डी फ्लिप फ्लॉपचे ऍप्लिकेशन्स आहेत. डी फ्लिप फ्लॉप आर यूज इन काउंटर्स and they are also used in shift registers for data transfer applications. Now we will study here the T flip flop. T flip flop is nothing but toggle flip flop. T flip flop हा जे के फ्लिप फ्लॉप वरून तयार करायचा. जे आणि के हे दोन्ही काय करायचे? शॉर्ट केल्यानंतर, जे आणि के दोन्ही शॉर्ट केल्यानंतर टी फ्लिप फ्लॉप तयार होतो. आणि एस आणि आर मध्ये इन्व्हर्टर अप्लाय केला की एस आणि आर मध्ये इन्व्हर्टर अप्लाय केला की डी फ्लिप फ्लॉप तयार होतो. रिमेंबर इट, म्हणजे ही कन्सेप्ट काय करा? लक्षात ठेवा तिथं. टी फ्लिप फ्लॉप इज नथिंग बट टॉगल फ्लिप फ्लॉप. ॲज द नेम इटसेल्फ इंडिकेट दॅट टी फ्लिप फ्लॉप हॅव्हिंग एकच इनपुट आहे आणि दोन्ही आउटपुट आहेत. कोणते? क्यू आणि क्यू बार. ज्यावेळेला तुम्ही टी ला 0 इनपुट अप्लाय करणार त्यावेळेला क्यूचा आउटपुट काय असणार आहे? 0 असणार आणि क्यू बार काय असणार आहे? 1 असणार आहे. ज्यावेळेला टी ला तुम्ही काय केलं? 0 अप्लाय केला तर ह्याचा आउटपुट काय येणार आहे? 1 येणार. म्हणजे 1चा आउटपुट आणखी परत काय येणार आहे? 0 येणार आहे. आणि ज्याला क्यू इज इक्वल टू 0 असेल तर क्यू बार इज इक्वल टू ऑटोमॅटिकली काय असणार आहे? 1 असणार आहे. म्हणजे ही कोणती कंडिशन झाली? रिसेट कंडिशन झाली. आणि ज्याला तुम्ही टी ला 1 अप्लाय केलं तर ह्या 1चा आउटपुट 0 मध्ये करणार. 0चा आणखी कशामध्ये कन्व्हर्जन? 1 मध्ये. ह्या कंडिशनला कोणती कंडिशन म्हणतोय आपण? सेट कंडिशन म्हणतोय. ह्या कंडिशनला कोणती कंडिशन म्हणायची? सेट कंडिशन म्हणायची. म्हणजे टीचा आउटपुट हा 0 ला अप्लाय केला तर रिसेट कंडिशन झाली. 1 जर अप्लाय केला तर सेट कंडिशन झाली. This one is the applications of T flip flop. It acts as a digital toggle switch and T flip flop used in frequency divider circuit. The T flip flops are also used in frequency divider circuit. If any queries related to this lecture, then you will ask me.